नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओतील व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका. तर मित्रांनो, फायनली कंबळी मालिकेचा शेवटचा भाग आता असा होणार आहे, कारण की तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कंबळीला आता फायनली तिच्या वडिलांच्या बाबतचं सगळ्यात मोठं सत्य समजतं. तर दुसरीकडे मात्र मित्रांनो, कंबळी आणि ऋषीचं लग्न पण होतं. तर नक्की काय घडतं, या कामिनीला शिक्षा होती की नाही, का नक्की अजून काय काय गोष्टी घडतात, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता कंबळी आणि ऋषी हे दोघे जण देखील एकमेकांपासून थोडेसे दूर झालेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की नयनतारा पुढे आता खूप खुश होते, कारण की तिला वाटतं की फायनली ऋषीच्या आयुष्यातून ती कंबळी निघून गेली. त्याच्यामुळे माझ्या ऋषीच्या आयुष्यात आता कोणतंच संकट राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात फक्त आता आनंदच आनंद येणार आहे. पण मात्र ह्या नयनताराचा हा सगळ्यात मोठा गैरसमज असतो, कारण की ऋषी आणि कंबळी एकमेकांपासून दूर होतील असं तिला वाटत असतं. पण मित्रांनो, पुढे कंबळी आणि ऋषी दोघांच्या प्रेमामध्ये एवढे गुंतून जातात की शेवटी आता नयनताराला हार मानावी लागते आणि आपल्या कंबळीची माफी मागून तिचा स्वीकार करावा लागणार आहे. म्हणजेच मित्रांनो, पुढे खूप साऱ्या अशा गोष्टी घडणार आहेत. आणि पुढे कामिनीला आता सगळ्यात मोठं सत्य हेच समजतं की गौरी जिवंत आहे. तर मित्रांनो, पुढे आता गौरीची मेमरी देखील आपल्या परत येते आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी घडते की मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपली कंबळी फायनली आता स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली असते. म्हणजेच मित्रांनो, आपल्या कंबळीला हे सत्य समजलेलं असतं की आता आपल्याला पैसे कमवणे खूप गरजेचं आहे, कारण की आता आपल्याला जास्त करून दुसऱ्याकडून मदत घेऊन काही चालणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटणार आहे की एकीकडे मात्र आता कंबळीला तिच्या वडिलांचं सत्य समजतं. म्हणजेच कंबळी आता तिच्या वडिलांच्या सत्यापर्यंत पोहोचते आणि तिला कळतं की राजन हाच तिचा खरा वडील आहे. आणि त्याच्याच मध्ये मित्रांनो, कहाणीत मोठा ट्विस्ट येतो की ह्या कामिनीला हे पण समजतं की आता काही जरी झालं तरी कंबळीला संपवल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही, आणि जर आपण कंबळीला नाही संपू शकलो तर आपलं काही खरं नाहीये. त्याच्यामुळे पुढे तुम्ही हे देखील पाहाचाल की कामिनी चक्क आता कंबळीला संपवण्यासाठी आता खूप सारे प्रयत्न करते. तर पुढे आता कंबळी आणि ऋषीच्या लग्नाला जोरदार विरोध असा ही नयनतारा करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहितीच आहे की नयनताराने किती जरी विरोध केला कंबळी आणि ऋषीच्या प्रेमाला, तरी शेवटी मात्र त्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम काय आता कमी होणार नाहीये. कारण की मित्रांनो, त्या दोघांनी देखील निर्णय घेतलेला असतो की एकमेकांची साथ आता कधीच सोडायची नाही. तर पुढे तुम्ही हेच पाहाल की आता कंबळी आणि ऋषी एकमेकांची साथ सोडत नाही. तर पुढे नयनतारा स्वतःहून जाते, कंबळीची माफी मागते आणि कंबळीचा आता सून म्हणून स्वीकार करते. तर मित्रांनो, कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो की ज्यावेळेस मात्र आपल्या गौरीची मेमरी रिटर्न येते. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला पुढे समजेल की आपल्या गौरीला सगळं काही सत्य आठवायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आपली गौरी सगळ्यात पहिला महत्त्वाचा निर्णय तर हाच घेते की आपल्या कंबळीला या संकटातून वाचवायचं कसं. आणि कामिनी आणि गौरीची पुढे भेट होताना पण तुम्हाला पाहायला भेटेल, आणि त्या भेटीमध्ये सगळं काही सत्य उघडकीस येतं. आणि त्या एका भेटीमुळे मित्रांनो खूप सारे कहाणी ट्विस्ट येणार आहे, कारण की तुम्हाला माहित नसेल पण मी सांगतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही कामिनी चक्क आता आपल्या गौरीला धमकी देते आणि सांगते की तुला जर तुझी मुलगी जिवंत पाहिजे असेल ना, तर एकच काम कर, तू तिला घे इथून आणि कायमची निघून जा आणि परत इकडे तोंड पण कधी दाखवू नकोस. आणि तोच सगळा काही निर्णय आता पुढे कंबळीसमोर येणार आहे, कारण की मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की कंबळीसमोर हे सत्य येतं की राजन हाच तिचा खरा बाबा आहे. पण त्यावेळेस मात्र आपली गौरी राजनकडे जाण्यास तिला नकार देते आणि म्हणते की ह्यांचा आणि तुझा काही संबंध नाही, कारण की ह्या माणसाने आपल्याला संकटात सोडलेलं आहे. आणि याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की हीच गौरी कंबळीला तिच्या वडिलांबाबत सगळं काय सत्य सांगत असते आणि म्हणत असते की या माणसासारखा चांगला माणूस कोणी देखील नव्हता, कारण की तुझे बाबा एवढे चांगले होते ना की काही सांगायलाच नको, ते नक्कीच येणार होते. म्हणजे खूप साऱ्या चांगल्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर कंबळीला असं कळतं की आई अशी अचानक का बोलते. म्हणजेच मित्रांनो, पुढे तुम्हाला ह्या गोष्टी देखील पाहायला भेटतील की आपली गौरी स्वतःहून आपल्या कंबळीला तिच्या वडिलांना भेटण्यापासून नकार देते आणि तिला घेऊन गावाकडे जायचा निर्णय घेते. तर पुढे आता कंबळी आणि ऋषीचं लग्न झाल्याच्या नंतर मात्र मित्रांनो, नयनताराला एक गोष्ट समजते की तिने खूप मोठी चूक केली, कारण की तिला पुढे हेच कळतं की मात्र राजन आत्तापर्यंत त्याच्या बायकोला आणि मुलीला शोधतोय, तर ती मुलगी म्हणजे कंबळीच आहे ते. तर पुढे मित्रांनो, कंबळी आणि ऋषीचा सुखाचा संसार तर होईल असं तुम्हाला वाटत असेल, पण पुढे मित्रांनो ही नयनतारा, अनिका आणि कामिनी ह्या तिघीजण मिळून देखील कंबळी आणि ऋषीच्या आयुष्यात मात्र आता ढवळाढवळ करताना तुम्हाला पुढे पाहायला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो की आत्तापर्यंत मात्र ह्या कंबळीने खूप सारे प्रयत्न केले होते तिच्या आई वडिलांना एकमेकांना भेटवण्याचे, पण आता तिला असं वाटतं की आई स्वतः सांगते की तिचे बाबा चांगले नाही. त्याच्यानंतर मात्र आता कंबळी काय निर्णय घेईल हा सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट आहे. तर मित्रांनो, पुढे तुमचा प्रश्न हाच होता की कंबळी आणि ऋषीचं लग्न होईल का. तर मित्रांनो, नक्कीच कंबळी आणि ऋषीचं लग्न होणार आहे. दुसरीकडे ह्या कामिनीला शिक्षा होईल का नाही. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही नयनतारा कंबळी आणि ऋषीचा स्वीकार करेल का लग्नानंतर. तर हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पण मित्रांनो, या मालिकेचा शेवट असाच
होणार आहे, कारण की मित्रांनो हे सगळे पुढचे ट्विस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका, या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.